नमस्कार मित्रांनो, विश्वासघात फेसबुक पेजवर आदिम संस्कृती यूट्यूब चॅनलला आपलं सरसं स्वागत आहे. आज अलंगून गावामधील चौधरी परिवार आणि त्या चौधरी परिवारातील या ठिकाणी गोपाळ चौधरी म्हणून हे व्यक्ती आहेत आणि त्यांच्या घरी लग्नाचं कार्य शुभ कार्य होत आहे. त्यासाठी लग्नाच्या सुरुवातीला हे आपल्या आदिवासी समाजामध्ये तळी भरण्याचं कार्य पार पडताना दिसत आहेत आणि त्या ठिकाणी गावातील 5 पंच मंडळी 5 कुळातील 5 पंच ह्या ठिकाणी येऊन आणि तळी भरण्याचं पूजन, तळी भरण्याचं कार्य हे पार पाडताना तुम्हाला दिसत आहे. तर ह्या ठिकाणी चौधरी परिवाराचं लग्न कार्य आहे आणि ह्या ठिकाणी बागुल परिवार, गावित परिवार, भोये परिवार, पवार परिवार, चौधरी परिवार, त्यानंतर गवळी परिवार अशा 5 ते 6 परिवाराचे 5 पंच ह्या ठिकाणी जमा होऊन आणि तळी भरण्याचं जे कार्य आहे ते पूर्ण पार पाडताना दिसत आहेत. तर तुम्हाला बरेच व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे की ह्या ठिकाणी ज्याप्रमाणे आपल्या रूढी परंपरा आहेत, आपले जे रीत आहे ती रीत आपण जर आज समजा चालवली तर पुढच्या भविष्य काळामध्ये पूर्वीच्या कार्यानुसार किंवा पूर्वीच्या पद्धतीनुसार आपण जर हे कार्य केले तर आपल्याला पुढच्या पिढीला ते दाखवता येईल. नाहीतर समजा आपणच ते कार्य केलं नाही तर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय दाखवणार आहात हे आपल्याला म्हणजे महागात पडेल किंवा आपल्याला आपली मुलं किंवा आपली नातवंड ज्यावेळेस विचारतील की ही प्रक्रिया किंवा ही रीत कशी करायची, ही रीत कशी आहे, हा ज्यावेळेस प्रश्न विचारतील त्यावेळेस आपण ते काहीच सांगू शकणार नाही. त्याच्यामुळं मित्रांनो, एक वेळ तुमची मस्करी बाजूला ठेवा, परंतु जे आपल्या रीती आहेत, रूढी परंपरा आहेत त्या जर तुम्ही आज पाहून घेतल्या किंवा त्याच्यामध्ये सहभागी होऊन त्या ठिकाणी कार्यात उभे राहिले तर तुम्हाला त्याची गोष्ट समजेल आणि ते जे कार्य आहे समजा हे तळी भरण्याचं असे असंख्य जे आपले कार्य आहेत आदिवासी समाजातील काही रीतिरिवाज आहेत ते जर आपण बघून घेतले आणि पाहून ठेवले तर नक्कीच त्या भविष्य काळामध्ये आपल्याला त्या उपयोगी पडतील आणि आपल्या पुढच्या पिढीला आपण एक आदर्श द्याल अशी भावना मला व्यक्त करताना वाटते की आजच ही वेळ आहे आणि आज जर आपण समजा ती केलं नाही तर पुढची पिढी आपल्यालाच विचारणार आहे की हे कसं आहे आणि कसं केलं जातं. तर तुम्हाला माहिती आहे पाश्चात्यामध्ये ह्या बऱ्याच खानाकोपऱ्याहून वेगवेगळ्या संस्कृत्या आपल्याकडे आपल्या जवळ येताना दिसत आहेत आणि त्यांच्या रीती रूढी परंपरा आपली लोक स्वीकारत आहेत. तर ते न होता आपली जी रीत आहे, आपली जी परंपरा आहे ही परंपरा चांगल्याप्रमाणे आपण जोपासून चांगले प्रमाणे ती आपण ठेवली पाहिजे. आणि जर आपण दुसऱ्याच्या संस्कृतीला बळी पडत आहात तर त्याच्यासारखं दुर्भाग्य नाही. म्हणून आपली संस्कृती जपण्याचं काम हे आपल्याकडेच आहे आणि जर ते जपलं नाही तर त्याचा अंत शेवटी आपल्याच हातून आहे असं मला वाटतं. परंतु ते होऊन न देता आपली जी रीत आहे, आपली रूढ आहे, आपली परंपरा आहे ही जपून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण केलं पाहिजे. आज जर आपली रीत रूढी परंपरा आपण जर पाहिल्या नाहीत तर पुढच्या वेळेस भविष्यामध्ये ती रीत कोण करणार आहे किंवा आपल्याला सुद्धा दुसऱ्याची संस्कृती करायला भाग पडेल. कारण जर आपली रीतिरिवाज आपल्याला येत नाही तर त्यावेळेस नक्की तुमच्यावर राज करण्यासाठी दुसरी संस्कृती तयारच असेल. तर असं होऊ नये म्हणून आपणास विनंती आहे की आपण आपली रीत, आपली रूढी, आपली परंपरा ही आपण जोपासणे आपलं महत्त्वाचं आहे. आपल्याला त्याची गरज आहे आणि भविष्यातही त्याची गरज आहे. त्याच्यामुळे आपण आपलं कार्य केलं पाहिजे. आपली आपली रूढ आहे, आपली रीत आहे ती आपण जोपासली पाहिजे, आपली संस्कृती बळकट केली पाहिजे. तर याचबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपली एक प्रतिक्रिया आम्हाला असे व्हिडिओ बनवण्याची ताकद देते आणि ते आम्ही त्याच्या माध्यमातून व्हिडिओ बनवत असतो. आतापर्यंत खूप असे मित्रमंडळी आपल्याला कमेंट करतात त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आपण असेच कमेंट करत राहा. धन्यवाद.